नमस्कार, आपण पाहत आहात लोकवाहिनी मीडिया. आजच्या महाराष्ट्र टॉप 10 बुलेटिनसह मी रत्नाकर. घेऊया आढावा महाराष्ट्रातील काही प्रमुख घडामोडींचा. मुंबईसह 29 महानगरपालिकांमध्ये प्रचार रंगलाय. महायुती नेत्यांनी जोरदार सभा घेतल्या. ठाण्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संयुक्त रॅली करून सरकारवर हल्लाबोल केला आहे. बीएमसी निवडणुकीसाठी शिवसेना, मनसे आणि काँग्रेसकडून प्रचारात पूर्ण ताकद लावल्या गेली आहे. अंबरनाथ नगर परिषदेत उपमहापौर निवडणुकीनंतर शिवसेना भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा. शिवसेनेचे उमेदवार सदाशिव पाटील जिंकल्यानंतर घोषणाबाजीवरून वाद वाढला. दोन्ही बाजूंनी हाणामारी, परिसरात तणाव. घटनेचा व्हिडिओ व्हायरल. उंदरी गावात घरगुती हिंसाचाराला कंटाळून 25 वर्षीय विवाहितेची आत्महत्या. मुलगा नसल्याच्या कारणानं बोलणे ऐकून त्रस्त, पतीकडून मारहाणीचा आरोप. 3 लहान मुली मागे, पतीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल. डोंबिवलीच्या तुकाराम नगरात प्रचाराच्या अखेरच्या दिवशी भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटात सलग 2 रात्री राडा. पॅनल क्रमांक 29 मध्ये मतदारांना पैसे वाटपाच्या आरोपावरून वाद उफाळला. दोन्ही झटापटीत भाजपचे 2 आणि शिवसेनेचे 2 पदाधिकारी जखमी. महानगरपालिका निवडणुकांमुळे महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलंय. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे कुटुंबांवर जोरदार टीका केली आहे. बीएमसी निवडणुकीसह विविध मुद्द्यांवर त्यांचं बेधडक उत्तर. ठाण्यामध्ये व्यापाऱ्याची 1 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय. जास्त परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणुकीच्या नावाखाली आर्थिक गैरव्यवहार झालाय. पोलिसांनी 3 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. छत्रपती संभाजीनगरातील सभेत अकबरुद्दीन ओवेसी यांचा पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल. औरंगाबादचं नाव बदलणाऱ्यांना महानगरपालिका निवडणुकीनंतर महापौर होऊ देऊ नये असं वक्तव्य. या विधानामुळे निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरण तापलंय. नामांकनांची मुदत चुकवलेल्या उमेदवारांना मुंबई हायकोर्टाकडून तातडीचा दिलासा नाही. कोर्टानं तत्काळ सुनावणी नाकारली आहे. 21 जानेवारीला प्रकरणावर होणार सुनावणी. आता उमेदवार सुप्रीम कोर्टात जाण्याच्या पर्यायाचा विचार करतायत. अजित पवारांचे सल्लागार नरेश अरोरा यांच्या कार्यालयात पोलिसांची चौकशी. कर्मचाऱ्यांची विचारपूस केल्यानंतर चर्चांना उधाण. प्रकरणावर अखेर नरेश अरोरा यांची प्रतिक्रिया समोर. नाशिक येथील लाच प्रकरणात 2 PSI आणि उपहार गृहचालक बाप-लेकांवर गुन्हा दाखल. जामिनासाठी 2 लाखांची लाच मागितल्याचा आरोप. शासकीय विश्रामगृहाशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ. तर आजच्या महाराष्ट्र टॉप 20 बुलेटिनमध्ये इतकंच. इतर बातम्यांकरता पाहत राहा लोकवाहिनी मीडिया. नमस्कार.